कार्तिक महिना हा धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा आणि देवांचा मानला जातो. या महिन्यात देवांची पूजा, आराधना आणि त्याचबरोबर उपवास देखील केले जातात. असे मानले जाते की या महिन्यात देव पृथ्वीवरती दिवाळी साजरी करण्यासाठी येतात. म्हणून या कार्तिक पौर्णिमेला आणि देव दिवाळीला खूप महत्त्व दिले जाते. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा. या दिवशी शिवशंकराने त्रिपुरासूर या नावाच्या राक्षसाचा वध केला होता असे मानले जाते. तर शिवशंकराला त्रिपुरारी असेही म्हटले जाते. एकादशीपासून या कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीविवाह सुरू असतात. तुळशीविवाह करण्याचा हा शेवटचा दिवस असतो. तर कार्तिक पौर्णिमेच्या दिवशीच श्री हरिहरांची भेट देखील होते असेही मानले जाते. तसेच या दिवशी शंकराच्या मंदिरात त्रिपुर वाती देखील लावल्या जातात. म्हणून या दिवशी या देवतांना बेल आणि तुळस वाहिली जाते. कार्तिक पौर्णिमा म्हणजेच त्रिपुरारी पौर्णिमा कधी आहे, या दिवशी आपण पूजा कशी करायची, त्याचबरोबर या दिवशी त्रिपुर वाती लावल्या जातात, ती वात आपण कशी लावायची याची सर्व माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये. वैकुंठ चतुर्दशीचा दुसरा दिवस म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा या नावे साजरा केला जातो. तर यंदा 27 नोव्हेंबर रोजी कार्तिक पौर्णिमा अर्थात त्रिपुरी पौर्णिमा सोमवारी आल्याने तिचे महत्त्व अधिकच वाढलेले आहे. कारण त्रिपुरी पौर्णिमेला भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा वध केला होता. त्या विजयानिमित्त ही तिथी साजरी केली जाते. तर त्रिपुरी पौर्णिमेच्या निमित्ताने आपण भगवान शंकराची पूजा तर करतोच, शिवाय सोमवार आल्यामुळे या दिवसाचे महत्त्व हे दुपटीनं वाढलेलं आहे. तर यावर्षी कार्तिक शुक्ल पौर्णिमा तिथी प्रारंभ होणार आहे 26 नोव्हेंबर रोजी दुपारी 3:55 आणि ती समाप्ती होईल 27 नोव्हेंबर रोजी 2:47. तर उदय तिथीनुसार 27 नोव्हेंबरला पौर्णिमा आहे. परंतु आपण शिवपूजन हे प्रदोष काळामध्ये करत असतो आणि त्रिपुरवात ही आपल्याला प्रदोष समयीच संध्याकाळी लावायची आहे. त्यामुळे 26 नोव्हेंबर रोजी तुम्ही संध्याकाळी त्रिपुरवाती लावल्या तरीही चालू शकतील, किंवा तुम्हाला जर 26 नोव्हेंबरला नाही जमलं तरी तुम्ही 27 नोव्हेंबर रोजी त्रिपुरवातींचं हवन करू शकता. तर पौर्णिमे दिवशी पहाटे उठून पाण्यामध्ये गंगाजल घालून स्नान करायचं आहे. पूर्वीच्या काळी नदीत आंघोळ करायला जायचे, पण तसे सध्या करणे शक्य नसल्यामुळे गंगाजल घालून घरी स्नान करायचं आहे. या दिवशी लक्ष्मीनारायणाचे पूजन केले जाते, त्यामुळे लक्ष्मीनारायणाची षोडोपचारे पूजा करायची आहे. देवासमोर तुपाचा दिवा लावायचा आहे. तर या दिवशी सत्यनारायणची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं. त्यामुळे देवासमोर सत्यनारायणाची तुम्ही कथा वाचली तरीही चालेल. देवाला गोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे, आरती करायची आहे. एका ताम्हणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्यायची आहे. गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती शुद्ध पाण्यानं, पंचामृतानं आपल्याला अभिषेक घालायचा आहे. देवासमोर एखादा पाट मांडून किंवा चौरंग मांडून ही पूजा तुम्ही मांडू शकता, किंवा ही पूजा तुम्ही देवघरात केली तरीही चालेल. गणपती बाप्पांची पूजा झाल्यानंतर आपल्याला आपल्या घरामधील किंवा देवघरामधील शिवलिंगाची पूजा करायची आहे. एका ताम्हणामध्ये आपल्याला शिवलिंग घ्यायचं आहे. त्याच्यावरती पाण्याने, पंचामृताने आपल्याला अभिषेक घालून घ्यायचा आहे. शुद्ध पाण्यानंतर पंचामृताने अभिषेक घालताना पंचामृतामध्ये दूध, दही, साखर, मध आणि तूप हे सर्व 5 जिन्नस एकत्र करून पंचामृत बनवायचं आहे आणि त्याचा अभिषेक आपण भगवान शिवाला करणार आहोत. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा शिव अष्टोत्तर नामावलीचे उच्चार करत करत आपल्याला शिवपिंडीवरती अभिषेक घालायचा आहे. शिवलिंग स्वच्छ कपड्याने आपल्याला पुसून घ्यायचं आहे. शिवलिंगावरती आपल्याला भस्म व्हायचं आहे, बेलपत्र व्हायचं आहे, पांढरी फुलं व्हायची आहेत. भगवान शिवाच्या पिंडीला म्हणजेच शिवलिंगावरती आपल्याला भस्म लावायचं आहे. भगवान शिवाला दीप, धूप दाखवायचा आहे आणि अशा पद्धतीने भगवान शिवाची आपल्याला या दिवशी छान अशी पूजा करून घ्यायची आहे. त्रिपुरी पौर्णिमेला चातुर्मासाची सांगता होते. याच्या आदल्या दिवशी म्हणजेच वैकुंठ चतुर्दशीला विष्णूंची सहस्रनामे घेऊन बेल किंवा महादेवांना रुद्र म्हणत तुळशीची पाने अर्पण केली जातात. तर इतर वेळी शंकरांना बेल आणि विष्णूंना तुळस वाहतो. परंतु या भेटीचे आगळे वेगळे महत्त्व म्हणून अशी पूजा केली जाते. त्रिपुरी पौर्णिमेला त्रिपुर प्रकारची वात करून शंकरासमोर दिवा लावला जातो. तसेच घरात, मंदिरात, परिसरात शेकडो दिव्यांनी रोषणाई केली जाते. मंदिरातील दगडी दीपमाळांमध्ये त्रिपुर वात लावून हा उत्सव साजरा केला जातो. तसेच या दिवशी दीपदानही केले जाते. भगवान शिवाला अभिषेक झाल्यानंतर आपल्याला आता हवन करायचं आहे आणि हवनासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. तर इथे पहा,
देवाप्रमाणे आपल्यालाही जीवनातील अनिष्ट निवारण होऊन आपल्या जीवनात आनंदी आनंद निर्माण व्हावा, दिव्यांचा प्रकाश हृदयात पसरावा म्हणून हा दिवस दरवर्षी भगवान शंकराच्या मंदिरात 750 वाती जाळून दिवे लावून साजरा केला जातो. तर या वाती म्हणजेच त्रिपुराच्या वाती असत या वातींना म्हणतात. तसेच या दिवशी भगवान शिवाला अभिषेक घालून या वाती जाळल्यावर राख म्हणजेच भस्म काही जण शिवपिंडीवरती लावतात, कारण शिवाला भस्म प्रिय आहे. तर या त्रिपुर वाती तुम्हाला सध्या बाजारामध्ये लगेच मिळून जातील. तर असा एक मातीचा आपल्याला दिवा घ्यायचा आहे, किंवा तुमच्याकडे जर मोठा हवन कुंड असेल तरीही चालेल. तर असा मी इथं मातीचा एक दिवा घेतलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला याच्यामध्ये घालण्यासाठी गाईचं तूप लागणार आहे. मातीचं आपल्याकडं हवनकुंड नसेल तर अशा प्लेट्स मातीच्या मिळतात, किंवा मोठे मोठे दिवे मातीचे मिळतात, त्याचाही वापर तुम्ही केला तरीही चालेल. तर या मातीच्या दिव्याला लावण्यासाठी मी थोडीशी हळद ओली करून घेतलेली आहे. अक्षदा घ्यायच्या आहेत आपल्याला, हळदी कुंकू घ्यायचं आहे आणि फुलं घ्यायची आहेत. तर जिथे आपण महादेवांची पूजा केलेली आहे तिथं आपल्याला हा हवन किंवा ही त्रिपुर वात जाळायची आहे. त्यासाठी सर्वप्रथम मी येथील जमीन स्वच्छ पुसून घेतलेली आहे. तिथं रांगोळी काढलेली आहे. जमिनीचीही आपल्याला हळदी कुंकू वाहून सर्वप्रथम पूजा करायची आहे. ओम श्री वास्तुपुरुषाय नमः, ओम श्री वास्तुपुरुषाय नमः असं बोलून आपल्याला जमिनीची पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर ज्या आपण वाती बनवून घेतल्या होत्या, म्हणजे त्रिपुर वात बनवून घेतली होती, गाईच्या तुपामध्ये ही वात छान अशी भिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही आदल्या रात्रीसुद्धा गाईच्या तुपामध्ये या वाती भिजू घालू शकता. या 750 वाती असतात, त्या बाजारामध्ये तुम्हाला मिळून जातील. तर हा हवन शक्यतो पूर्व बाजूला म्हणजे घराच्या पूर्व दिशेला हवनकुंड ठेवून याची आपल्याला पूजा करायची आहे. आता इथे पहा, जो मी मातीचा दिवा घेतला होता किंवा हवनकुंड घेतलं होतं, त्याला जी ओली हळद करून घेतली होती ती सर्व बाजूला अशी आपण लावून घ्यायची आहे. सर्वप्रथम हा दिवा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. दिव्याला सर्व बाजूने हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. आता जिथे आपण जमिनीची पूजा केली होती तिथं थोड्याशा अक्षदा टाकायच्या आहेत, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि तो दिवा आपल्याला त्याच्यावरती ठेवायचा आहे. ज्या तुपात वाती आपण भिजवल्या होत्या त्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत. दिव्याची किंवा हवनकुंडाची आपल्याला हळद, अक्षदा, फुलं वाहून पूजा करायची आहे. आता जिथे आपण पूजा केली होती तिथे आपल्याला जो दिवा लावला होता तिथं भीमसेनी कापूर घ्यायचा आहे, किंवा आपल्या घरातला कापूर साधा कापूर असेल तरीही चालेल. त्यातून आपल्याला अग्नी घ्यायचा आहे आणि आपल्या त्रिपुर वाती प्रज्वलित करायच्या आहेत. अशा पद्धतीने आपल्याला भगवान शिवापुढे आपल्याला अशा त्रिपुर वाती जाळायच्या आहेत. तुम्ही जवळील मंदिरात सुद्धा जाऊन ही कृती किंवा हे हवन करू शकता. त्यानंतर आपल्याला भगवान शिवाचं नाव घेत जे आपण तूप ठेवलं होतं किंवा गाईचं तूप ठेवलं होतं ते चमचा याच्यामध्ये आपण आहुती देणार आहोत. तर आपल्याला आहुती देताना मंत्रही बोलायचा आहे. तुम्ही भगवान शिवाचं ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय हा नामजप करत करत तूप एक चमचा आहुती देऊ शकता, किंवा महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा तुम्ही वाचन करत ओम त्र्यंबके यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम कुर्वा रुक्मेव बंधनात मृत्यू मोक्षिममामृताम हा मंत्र बोलत आपल्याला आहुती द्यायची आहे. त्याचबरोबर त्रिपुरारी मंत्रही आहे. ओम श्री त्रिपुरांतकाय नमः स्वाहा. स्वाहा म्हणताना आपल्याला शुद्ध तुपाची आहुती द्यायची आहे. असं आपल्याला 11 वेळा किंवा 21 वेळा पठण करत हवन करायचं आहे. माता लक्ष्मीचाही मंत्र तुम्ही इथे बोलू शकता. कुलदेवीचा नवार्णव मंत्र किंवा माता लक्ष्मीचा मंत्र कुठल्याही मंत्राचं पठण आपण हवन करताना करायचं आहे. यामुळे घरातील नकारात्मकता नक्कीच दूर होते, घरामध्ये शांती प्रस्थापित होते. तर हवन झाल्यानंतर हवनकुंड आपल्याला शांत होऊ द्यायचा आहे, म्हणजे सर्व वाती जळून गेल्या घराच्या आजूबाजूला आणि थोडीशी राख किंवा थोडंसं भस्म हे आपल्याला भगवान शिवावरती व्हायचं आहे. आता जी आपण पूजा मांडली होती ती पूजा त्या संध्याकाळी तशीच ठेवायची आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला पूजा हलवायची आहे. फुलं असतील किंवा बाकीचं निर्माल्य असेल ते वाहत्या पाण्यामध्ये आपल्याला विसर्जित करायचं आहे. आपल्याला हा दिवा किंवा मातीचा दिवा जर तुम्ही घेतला असेल त्याचंही विसर्जन आपल्याला वाहत्या पाण्यामध्ये करायचं आहे.
चातुर्मासातील 4 महिने भगवान विष्णू शेषसागरात विश्रांती घेत असल्यामुळे त्यांच्या वाटणीच्या कारभाराची सूत्रे महादेवांनी आपल्या हाती घेतली. त्याच वेळेस त्रिपुरासुर नावाचा दैत्य पृथ्वीवरती हाहाकार माजवत होता. ब्रह्मदेवाकडून वरदान मिळाल्यामुळे तो उन्मत्त बनला होता. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी, नायनाट करण्यासाठी सर्व देवतांचा समूह महादेवांकडे आला. तेव्हा महादेवांनी त्रिपुरासुर नावाच्या दैत्याचे पारिपात्य केले आणि त्याचा वध करून भगवान विष्णूंची भेट घेतली. तसेच 4 मासांचा कार्यकाल संपून वैश्विक व्यवहाराची सूत्रे विष्णूंच्या हाती सोपवून महादेवांनी तपश्चर्येला जाण्यासाठी प्रयाण केले. हरिहराची ही भेट अविस्मरणीय ठरली. म्हणून या दिवशी जो नर नारी या दोघांचे स्मरण करून बेल तुळस वाहील, श्रद्धेने प्रार्थना करेल, त्यांना नक्कीच भगवान विष्णूंचा आणि भगवान महादेवांचा आशीर्वाद मिळेल. कार्तिक शुद्ध पौर्णिमेला त्रिपुरासुराचा वध केला आणि देवांचं गेलेलं वैभव त्यांना परत मिळवून दिलं. देव आनंदी झाले. त्यांनी भगवान शंकराचे आभार मानले, स्तुती गायली, दीप लावले, ज्यांना आपण देवदीपावली असे म्हणतो. तर देवाप्रमाणेच आपल्या जीवनातील संकटांचे निवारण व्हावे, आपल्या आर्थिक किंवा आरोग्याच्या समस्या यांचं निवारण व्हावं, म्हणून आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा, म्हणून या दिवशी नक्कीच तुम्ही अशा त्रिपुरवाती नक्कीच तुम्ही तुमच्या घरामध्ये किंवा मंदिरामध्ये लावा, किंवा तुपाचे दिवे जरी मंदिरामध्ये लावले तरीही चालतील. दीपदान या दिवशी तुम्ही नक्कीच करावे. त्रिपुराच्या या वाती लावणे हे त्रिपुरासुराचे प्रतिकात्मक पेटवलेली चिता असते असे गृहीत धरून त्याचे भस्म शिवाला अशा स्वरूपाने लावण्याची ही आपल्याकडे पद्धत आहे. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाज कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनही क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील. चला तर मग भेटूया अशाच एका छानशा आणि उपयोगी व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.